नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी खूप छान दोघंही तयार झालेले आहेत. अर्णवने ईश्वरीला खूप छान एक असं गिफ्ट दिलेलं असतं आणि ती म्हणजे साडी. आणि तो ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर ती साडी नेसून तू बाहेर ये, मी तुझी वाट बघत आहे, मला सुद्धा बघायचं आहे तर की तू त्या साडीमध्ये कशी दिसतेस. ईश्वरी म्हणते की ठीक आहे. अर्णव दरवाजामध्ये आता उभं राहून तिची वाट बघत असतो आणि म्हणतो की मिस इंदोर अगं लवकरात लवकर ये. त्यावरती ईश्वरी म्हणते की आहो सर, तुम्ही जर असेच इथे उभे राहिला तर मी कशी तयार होणार. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, गुड बाय, मी तुझी वाट नाही बघणार. म्हणून मात्र अर्णव खाली स्टेजवर येतो. ईश्वरी म्हणते की आजच्या दिवशी सुद्धा माझ्याबरोबर भांडलेत, मला म्हणजे माझ्याबरोबर का भांडले असेल म्हणून आता तिला म्हणजे वाईट वाटतं आणि ती तयार होते. आणि तयार झाल्यानंतर आता लगेच ती खाली येत असते. तर अर्णव स्टेज समोर आता मात्र सगळ्यांच्या समोर ईश्वरीचं कौतुक करत आहे. पार्टीमध्ये सगळेजण हजर झालेले आहेत आणि तो सगळ्यांमध्ये म्हणतो की आता हे सगळ्याचं जे काही श्रेय आहे आणि हे सगळं शक्य झालेलं आहे तर ते माझ्या म्हणजे वाईफ माझी ईश्वरी राजशिर्के, अर्णव राजशिर्केंची बायको ईश्वरी राजशिर्के हिच्यामुळे आता हे सर्व शक्य झालेलं आहे. या सगळ्याचं क्रेडिट मी तिला देत आहे. म्हणून तो ईश्वरीचा हात हातामध्ये धरतो आणि ईश्वरी खूप छान तयार होत खाली येत असते. सगळेजण तिच्याकडे पाहतच असतात आणि ईश्वरी इतकी सुंदर दिसत असते. अर्णव तर तिच्यावर एकदम फिदा झालेला असतो. त्याला सारखं तीच मात्र आठवत असते. जेव्हा ते स्टेजवर येतात तेव्हा सगळेजण मात्र आता त्यांचं अगदी जंगी स्वागत करतात. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन खाली आलेले आहेत. सगळेजण त्यांच्याकडे बघून टाळ्या वाजवतात. ईश्वरी मात्र आता खूप खुश होत रोमॅन्टिक होत त्याच्याकडे बघत असते. अर्णव तिच्याकडे तर इतका रोमॅन्टिक होऊन बघत आहे कारण ईश्वरी दिसतेच तितकी सुंदर. वल्लरी आणि नम्रताचा फार जळफाट होत असतो. अविनाश मामा, आजी हे सगळेजण मात्र खूप खुश असतात. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.